हां, कारण हा एका सामन्यापुरताचा किंवा एका स्पर्धेपुरताचा मुद्दा नाहीये, एका खेळापुरता सुद्धा मुद्दा नाहीये. तुम्ही म्हटलत की हॉकीसाठी जर संघ भारतामध्ये येणार असेल, तर मग क्रिकेटला का नकार द्यावा म्हणून तोही प्रश्न उपस्थित होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला संपूर्ण क्रीडा क्षेत्रासाठी धोरण लागू करायचं आहे का? आपल्याला क्रिकेटसाठीच धोरण लागू करायचं आहे का? जर ते करायचं असेल तर ते किती काळासाठी असेल, कोणत्या स्पर्धांसाठी असेल आणि जर अजिबात आपल्याला पाकिस्तानचे कोणतेही क्रीडा क्षेत्राशी संबंध ठेवायचे नसतील, तर तसा ब्लँकेट बॅन आपण टाकणार आहोत का? हे सगळं भारताला देश म्हणून स्पष्ट करावं लागेल. बीसीसीआय हा त्यातला एक छोटासा धागा असेल. सध्या ज्या स्पर्धेबद्दल बोलतोय तिथे जबाबदारी बीसीसीआयची येते, याबद्दल वाद असण्याचं कारण नाहीये. पण बीसीसीआय ना देशापेक्षा मोठा आहे ना देशप्रेमापेक्षा मोठा आहे. त्यामुळे बीसीसीआय साठी जरी संघ खेळत असला तरी तो प्रतिनिधित्व भारताचं करत असतो. त्यामुळे भारत सरकारनं बीसीसीआयला या बाबतीत योग्य ते निर्देश देणं, बीसीसीआयनं त्या बाबतीत आपला योग्य तो निर्णय घेणं, या गोष्टी वेळेवर आणि लवकरात लवकर व्हायला हव्यात. आठवडा उलटून गेल्यानंतर सुद्धा जर हे होत नसेल तर प्रश्न उपस्थित होणार आहेत.